सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्रसंपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण नवनवीन स्तोत्रांचा आचार्य जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांची इतकी स्तोत्र आहेत, सगुणाविषयी सगुण भक्ती सांगणारी अशी अनेक स्तोत्र आहेत. त्यापैकी आपण बऱ्याच स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहे. आणि नुसताच परिचय नाही तर परिचय करून घेताना त्याच्यातला अर्थ तर आहेच, त्याच्यातला भाव आहे, त्याच्यातलं स्तवन आहे आणि त्याच्यातलं सौंदर्यसुद्धा आपण समजावून घेत आहोत. आता नुकताच चैत्र महिना सुरू झाला आहे. चैत्र म्हणजे वर्षप्रतिपदा झाली आहे आणि वर्षप्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की रामाचं नवरात्र असतं. रामनवमीपर्यंत हे रामाचं नवरात्र असतं आणि या नवरात्रामध्ये अनेक घरामध्ये हे नवरात्र तर पाळलं जातंच, पण ह्या रामाची विविध रूपांनी त्याची पूजा, त्याचा उत्सव साजरा केला जातो. आणि असं हे रामायण आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये इतकं रोमरोमात खरं तर मुरलेलं आहे. आपल्या अनेक पिढ्या या रामायण आणि महाभारताच्या स्तन्यावर, या महाकाव्यांच्या स्तन्यावर पोचलेल्या आहेत. कारण आपल्याकडे वेद, उपनिषद, पुराणं वगैरे आहेतच, पण तो झाला विद्वानांचा विषय. अगदी जनसामान्यांपर्यंत आदर्श वागणं कसं असावं, आदर्श आचरण म्हणजे कशाला म्हणतात, हे केवळ रामकथेवरनंच समजून येतं. रामकथा वाचली की राम कसा आहे, प्रभू रामचंद्र आहेत तरी कसे, तर सगळ्या दृष्टीने आदर्श. कृष्णकथा आहे ती अनुसरणीय आहे, पण रामकथा आहे ती अनुकरणीय आहे. रामा असं अनेक वेळेला म्हटलं जातं की रामादिवत वर्तितव्यम, रामासारखं वागावं. कारण राम कसे आहेत, प्रभू रामचंद्र आदर्श पुत्र आहेत, आदर्श राजा आहे, आदर्श पती आहे, आदर्श मित्र आहे. अहो एवढंच कशाला, आदर्श शत्रूसुद्धा असावा तर प्रभू रामचंद्रांसारखा. कारण अगदी रावणाचंसुद्धा म्हणजे त्याचं वध झाल्यानंतरसुद्धा त्याचं और्ध्वदेहिक प्रभू रामचंद्रांनी अगदी यथासांग पार पडलं आणि त्याची पुढची म्हणजे वारसदार त्याचे विभीषणाकडे हे सगळे लंकेचं राज्य सोपवलं. म्हणजे शत्रू म्हणूनसुद्धा आदर्श कसे असावेत तर हे प्रभू रामचंद्रांसारखे. आणि आपल्या जीवनामध्ये म्हणजे खरंच आहे, आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये राम माहिती नाही, आदर्श पुरुष राम असं माहिती नाही, असं कोणी नाहीच आहे. अगदी तळागाळात ही रामकथा पोचलेली आहे. आणि कुठपर्यंत टिकणार आहे, यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले, यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति. जोपर्यंत पर्वत आहे, जोपर्यंत नद्या आहेत, जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत, तोपर्यंत रामायण कथा राहणारच असं म्हटलेलं आहे. अशी ही रामकथा, याच्यावर किती काव्य केलेली आहेत. म्हणजे रामायणसुद्धा किती आहेत. अगदी वाल्मिकी रामायण तर आपल्याला माहिती आहे, पण तुलसी रामायण आहे, एकनाथी रामायण आहे, कंबक रामायण आहे. अशा अनेक रामायणाच्या अनेक त्याची चरित्र झालेली आहेत किंवा त्याच्या कथा अनेक अतिशय रंगवून सांगितल्या जातात. आणि रामकथा अशी आहे की पुन्हा पुन्हा ऐकली तरी पुन्हा पुन्हा, कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, अशी ही रामकथा. आणि ह्या रामाचं स्तवन किंवा श्रीरामांची स्तुती करण्याचं आचार्यांनीसुद्धा म्हणजे जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनीसुद्धा याच्यावर एक अतिशय सुंदर, अतिशय नेहमीसारखंच त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे अतिशय मनमोहक असं स्तोत्र रचलेलं आहे. त्याचं नाव आहे श्रीरामस्तुती.
मात्र हे जी श्रीरामस्तुती आहे ही मोठी आहे. आत्तापर्यंत आपण जी स्तोत्र पाहिली आहेत ती पंचकं होती, षटकं होती, अष्टकं होती. फार फार तर त्याच्यात 10, 12, 14, 15 एवढे श्लोक असायचे. पण रामाचं चरित्र इतक्या अल्प आशयामध्ये मांडताच येणार नाही आहे. कारण रामाचे म्हणजे अगदी साक्षात वाल्मिकीने सुद्धा असं म्हटलेलं आहे की आता मी थांबतो. ही रामायण कथा पुष्कळ वेगवेगळ्या अंगाने सांगून झाल्यानंतर मी थांबतो. ह्याचं कारण रामाचे गुण संपलेत असं नाही आहे, माझे शब्द संपलेत. अशी ही रामायण कथा आहे. कितीही गुणवर्णन केलं तरी संपत नाही. आपले शब्द संपतील. आपले शब्द भांडार कमी आहे, त्या मनाने त्रोटक आहे, त्यामुळे आपले शब्द संपतील पण रामाचे गुण संपणार नाही. असंच हे काव्य जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी हे रचलेलं जे काव्य आहे त्याच्यामध्ये 29 श्लोक आहेत, 29 कडवी आहेत. त्यामुळे ती आपल्या एका तासाच्या या मर्यादेमध्ये होणं शक्य नाही आहे. म्हणून आपण हे 2 भागामध्ये रामाचं चरित्र, रामाची स्तुती, रामाचं स्तवन, रामाचं कर्तृत्व, रामाविषयीची भक्ती ही सगळी आपण ह्या 29 श्लोकामध्ये समजून घेणार आहोत, पण 2 भागामध्ये. ह्या सोमवारी, आजच्या सोमवारी आणि पुढच्या सोमवारी अशा 2 भागामध्ये आपण हे समजून घेणार आहोत. कारण रामाचं गुणवर्णन करणं खरंच मानवी शक्तीच्या आवाक्याच्या बाहेरच आहे खरं म्हटलं तर. म्हणजे सगळे मानवी गुण जर का एकत्र आणले, बघा काय म्हटलेलं आहे, सगळे मानवी गुण ज्या व्हॅल्यूज आहेत, जे हायेस्ट ह्युमन व्हॅल्यूज आहेत, त्या समजा एकत्र आणल्या आणि त्याची मूर्ती घडवली तर ती कशी असेल? ती प्रभू रामचंद्रांसारखी आहे. म्हणजे असं म्हटलेलं आहे ऑल हायेस्ट ह्युमन व्हॅल्यूज पर्सोनिफाईड. त्याचं व्यक्ती बनवली तर, किंवा रामचंद्र म्हणजे घनीभूत धर्म आहे. धर्माला घनीभूत केलं, धर्माची मूर्ती घडवली, ती कशी असेल? ती प्रभू रामचंद्रांची सारखी असेल. त्यामुळे हे सगळं आपण ह्या स्तोत्रामधनं समजावून घेणार आहोत. 29 कडवी जरी असली तरी आपण आजच्या भागामध्ये त्याच्यातली 15च घेऊया. आणि ती 15सुद्धा कशी घेणार आहोत तर त्याचेसुद्धा आपण 5 भाग करूया. म्हणजे 3-3चा एक ग्रुप करून समजून घेऊया. म्हणजे मग वेळ कमी लागेल आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रभू रामचंद्रांचं गुणवर्णन ऐकता येईल आणि आपली भक्तीने आपण त्यांच्याशी जोडले कसे जाणार आहोत तेच आपण ह्या स्तोत्रातनं बघणार आहोत. करूया मग सुरुवात. श्रीरामस्तुती. आधी श्लोक मी 3 श्लोक म्हणते आणि मग तिन्हीचा एकदम अर्थ सांगते, म्हणजे वेळ थोडा वाचेल आपला. विशुद्धं परं सच्चिदानंदरूपं गुणाधारमाधारहीनं वरेण्यं महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये. शिवं नित्यमेकं विभुं तारकाख्यं सुखाकारमाकारशून्यं सुमान्यं महेशं कलेशं सुरेशं परेशं नरेशं निरीशं महिषं प्रपद्ये. यदा वर्णयत्कर्णमूलेऽन्तकाले शिवो राम रामेति रामेति काश्यां तदेकं परं तारकब्रह्मरूपं भजेऽहं 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 भजेऽहं. काय नादमयता आहे, काय शब्दांची रचना आहे, अनुप्रास काय आहे, हे सगळं आचार्यांच्या सगळ्या स्तोत्रात आहे. पण आता या रामस्तुतीमध्ये आचार्यांनी सुद्धा अतिशय तन्मयतेने हे स्तोत्र लिहिलं असावं असं वाटते. त्यामुळे ह्या स्तोत्राला एक विशिष्ट अशी चाल आहे, विशिष्ट अशी गेयत आहे आणि अर्थ तर आहेच. विशुद्धं परम सच्चिदानंदरूपम. कसा आहे तो? प्रभू रामचंद्र आहेत तरी कसे? विशुद्धं परम सच्चिदानंदरूपम. अतिशय शुद्ध आहेत, सगळ्यांच्या पलीकडचे. परम म्हणजे 2 अर्थ आहेत. परम म्हणजे श्रेष्ठ आणि परम म्हणजे पलीकडचे, सगळ्याच्या अतीत आहेत. सच्चिदानंद रूप आहेत, अनादि तर आहेतच. सच्चित आनंद ह्या सगळ्या गुणांनी युक्त असे आहेत, सगळ्या गुणांचा आधार आहेत. गुणाधार माधार हीनं वरेण्यम. सगळ्या गुणांचा आधार आहेत, स्वतःसिद्ध आहेत, महान आहेत,
सगळ्या गुणांनी शोभणारे आहेत. बुद्धी, गुण, सुख या सगळ्यांचं ज्यांच्या स्वरूपामध्ये पर्यवसान झाले. मगाशीच म्हणलं ना, सर्वोच्च गुण जर का एकत्र आणले आणि त्याची जर का मूर्ती घडवायची ठरवली, ती मूर्ती कशी असेल? ती प्रभू रामचंद्रांची मूर्ती. बुद्धी, गुण, सुख या सगळ्यांचं ज्याच्यामध्ये पर्यवसान झाले असे आहेत. म्हणजे बुद्धीने तिथेच विश्रांत व्हावं. बुद्धीला असं वाटते की मला विश्राम मिळेल तो भगवान रामचंद्रांमध्येच. बुद्धीला विश्रांती घ्यावीशी वाटते. सगळ्या आदर्श गुणांना तिथे राहावंसं वाटतं. प्रभू रामचंद्रांमध्ये राहावंसं वाटते. सगळे गुण तिथेच पाहायला मिळतात आणि नित्य निरतिशय अशा सुखाचा लाभसुद्धा कुठे होतो? सुखांतम. सुखाची परिकाष्ठा काय, पराकाष्ठा काय आहे, परिसीमा काय आहे? सुखांतम स्वयंधाम रामम प्रपद्ये. सुखाचं सुद्धा जिथे धाम आहे, सुखांनासुद्धा जिथे विसावा घ्यावासा वाटतो, असं जे प्रभू रामचंद्रांचं रूप आहे, असे प्रभू रामचंद्र कसे स्वयंधाम. धामचेही दोन अर्थ आहेत. धाम म्हणजे निवासस्थान हा एक अर्थ आहे, आणि धा म्हणजे अतिशय तेजस्वी स्वयंप्रकाशी अशा त्या निधान असणाऱ्या, धाम असणाऱ्या अशा प्रभू रामचंद्रांना मी शरण आहे, असं आचार्य म्हणतात. दुसऱ्या कडव्यामध्ये शिवनित्यमेकम. कसे आहेत प्रभू रामचंद्र? शिव आहेत. शिव म्हणजे शंकर नाही, शिव म्हणजे कल्याणकारी आहेत. शिवम नित्यमेकम, नित्य आहेत. प्रभू रामचंद्र हे नित्य आहेत, सनातन आहेत, अनादि आहेत, एकमेव आहेत, अद्वितीय. त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही आहे. शिव नित्यमेकम विभूम तारकाख्यम. ते विभू आहेत म्हणजे सगळीकडे सर्वव्यापी आहेत. सगळं विभू, विशेषत्वाने सगळीकडे असणारे असे विभू आहेत. आणि तारकाख्य म्हणजे ज्यांना तारक ब्रह्म म्हणून ओळखला जाणारा आनंद जो आहे तोच यांचा आकार आहे. सुखाकार माकार शून्यम सुमान्यम, हाच ज्याचा आकार आहे, परंतु जो स्वतः निराकार आहे. हे प्रभू रामचंद्रांचं फक्त वर्णन नाही आहे, दाशरथी रामाचं वर्णन नाही आहे, तर हे परब्रह्मस्वरूप अशा रामाचं वर्णन आहे. त्यामुळे तो निराकार आहे, सर्व मान्य आहे. कुणीच ह्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेणार नाही, हरकत घेणार नाही. कारण प्रभू रामचंद्र प्रत्येकाच्या हृदयात आहे. जो आत्माराम आहे तो सुद्धा प्रभू रामचंद्रच आहे. श्रीराम जय राम जय जय राम आपण म्हणतो, तो श्रीराम आहे, तो दाशरथी राम आहे. जय राम आहे तो परब्रह्म राम आहे, आणि जय जय राम आहे तो आत्माराम आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात असणारा असा प्रभू रामचंद्र सर्वमान्य तर आहेच, शून्यम सुमान्यम असं म्हटलेलं आहे. सगळ्या कलांचा अधिपती आहे. महेशम कलेशम सुरेशम परेशम. तो महेश आहे, सुरेश म्हणजे देवांचा नायक आहे, कलेश कलांचा अधिपती आहे, आणि महेश परेश आहे, महान सत्ताधीश अशा राजाधिराज अशा रामचंद्राला मी प्रपद्ये, मी शरण आलो आहे. आता हा रामचंद्र, प्रभू रामचंद्र अनेक अंगाने आपल्याला भेटतात. पदोपदी रामाशिवाय आपल्या जीवनात खरंच राम नाही आहे. पदोपदी राम आपल्याला प्रभू रामचंद्र, अगदी सकाळी उठल्यापासून सकाळच्या पहाटेच्या वेळेला रामप्रहर म्हणतात, किंवा कोणी भेटलं तर रामराम म्हणतो आपण, रामराम असं म्हटलं जातं. किंवा कुठल्याही गोष्टीत जर का काही विशेष चैतन्य नसेल, आपण म्हणतो या गोष्टीत काही राम नाही आहे. आणि मृत्यूसमयीसुद्धा शेवटी सगळं जीवन संपवल्यानंतरसुद्धा आपण असं म्हणतो की त्याने शेवटचा राम म्हटलं. राम असा आपल्या चराचरामध्ये, कणाकणामध्ये, रोमरोमामध्ये भरून राहिलेला असा राम आहे. आणि हा राम काय करतो, किंवा या रामाचं नुसतं नाम, बरं का, नुसतं नाम जरी ऐकलं केव्हा ऐकू येतं ते, जेव्हा असं म्हटलं जातं, बरं, काशी एक कल्पना आहे. काशीमध्ये जेव्हा मृत्यू येतो, पूर्वीचे लोक, आपल्याला माहिती आहे, पूर्वी कथा पुराणामध्ये आपण ऐकले की पूर्वीचे लोक वय झालं किंवा आपला संसार झाल्यानंतर काशीमध्ये जाऊन मृत्यूची वाट बघायचे. कारण काशीमध्ये मृत्यू आला तर शिवशंकर, साक्षात शिवशंकर आपल्या कानामध्ये रामनाम सांगतात, आणि त्यामुळे मग आपल्याला ऊर्ध्व गती मिळते किंवा चांगली उत्तम गती मिळते असं म्हटलं जातं. मग काशीमध्ये हे भगवान शंकर मुमूर्षू म्हणजे ज्याला मृत्यूची इच्छा आहे किंवा मृत्यूची वाट जो बघतो आहे, अशा मुमूर्षू लोकांच्या कानात
राम राम असा उपदेश करतात आणि अजूनही करतात. अशा त्या तारक ब्रह्मस्वरूप परतत्व अशा प्रभू रामचंद्रांना मी कसा वंदन करतोय? काया वाचा मनानी सगळ्या बाजूनी मी त्यांना वंदन करतोय. आणि म्हणूनच इथे म्हटलेले भजेहम 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 भजेहम. एकदा म्हणून भागतच नाही हो. अहम भजे एकदा म्हणायचं ना, नाही ना, सगळ्या बाजूनी, सगळ्या अंगानी, सगळ्या परिपूर्ण असं मी त्याचं भजन करतो आहे असं म्हणायचं आहे आचार्यांना. आणि म्हणून ते 4-4 वेळा म्हणतात भजेहम 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 भजेहम. मी सदा सर्वदा त्यांचं भजन करतो असं म्हटलेलं आहे. असे पहिले 3 श्लोक पाहिले आपण. फार सुंदर आहे, पण अर्थही त्या मनाने सोपं आहे. बाकीचे जे आपण स्तोत्र घेतली त्याच्यामध्ये गूढ अर्थ होतं, याच्यात गूढ नाही आहे, ह्याच्यात अगदी ओपन आहे, सगळ्यांना समजेल असा सुगम असा अर्थ आहे. त्यामुळे त्याच्यावर अर्थावर फार भर देणार नाही आहे, पण आपण शब्दशः अर्थ नक्कीच बघणार आहोत. महारत्नपीठे शुभे कल्पमूले सुखासीनमादित्य कोटिप्रकाशं सदा जानकी लक्ष्मणोपेतमेकं सदा रामचंद्रं भजेहं भजेहं. महारत्नपीठे कल्पवृक्षाच्या खाली अत्यंत सुंदर अशा रत्नजडित सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसलेत. कसे? सुखाने विराजमान झालेले. महारत्नपीठे शुभे कल्पमूले, कल्पमूल म्हणजे कल्पवृक्षाच्या खाली रत्नजडित असं सिंहासन आहे आणि त्याच्यावर सुखासीनमादित्य कोटिप्रकाशम. काय म्हटलेले? असे ते रामचंद्र बसलेले आहेत सुखाने आणि कोटी सूर्याप्रमाणे तेजाने झळकणाऱ्या, सदा सर्व काळ जानकी आणि लक्ष्मण यांच्या समवेत असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना मी सतत भजत आहे. मी पुन्हा पुन्हा त्यांची सेवा करतोय असं आचार्य म्हणतात. पुढचे 2 श्लोक घेऊया एकदमच. क्वणत्रत्नमंजीर पादारविंदम लसन्मेखलाचारु पीतांबराढ्यम महारत्नहारोल्लसत्कौस्तुभांगं नदच्चरी मंजरी लोलमालं लसच्चंद्रिकास्मेरशोणाधराभं समुद्यत्पतुङ्गेन्दुकोटिप्रकाशं नमद्ब्रह्मरुद्रादिकोटिररत्न स्फुरत्कान्तिनीराजनाराधितकाङ्घ्रं. काय आहे? इतका सुंदर शब्द वापरला. क्वणत. क्वणत किणकिण म्हणतो ना आपण, काकणाची किणकिण, पैंजणाची रुणझुण, इतके गोड शब्द वापरले. क्वणत काय? कशाचा मधुर नाद आहे, असा मोठा नाद नाही, घंटार नाद नाही आहे. काकणाचा आवाज कसा होतो? किणकिण, किंवा अगदी पैंजण किंवा अगदी छोटेसे घुंगरू जे असतात त्यांचा जसा नाद होतो तसे क्वणत रत्न मंजीर पादारविंदम, मधुर नाद करणारे त्याच्या पायामध्ये तोरडे आहेत, पैंजण आहे, असे अलंकार ज्याच्या पायामध्ये अगदी शोभून दिसत आहेत. लसन मेखला चारू पीतांबराढ्यम, कमरेवर कंबरपट्टा आहे. कसा आहे तो? आधी पीतांबर धारण केला आहे आणि त्याच्यावर त्यांनी कमरेला शोभून दिसणारा असा कंबरपट्टाही घातला आहे. लसन मेखला चारू पीतांबराढ्यम महारत्नहारोल्लसत् कौस्तुभांगम. आणि काय केलं आहे? कंठामध्ये कौस्तुभमणी आहे. साक्षात विष्णूचा अवतार आहे ना प्रभू रामचंद्र, हे साक्षात प्रभू विष्णूचे रूप आहे. त्यामुळे गळ्यामध्ये, कंठामध्ये कौस्तुभमणी आहे. गळ्यामध्ये अतिशय मौल्यवान अशा रत्नांचे हार शोभून दिसत आहेत. महारत्न हारोल्लसत् कौस्तुभांगम. आणि काय आहे? नुसतीच रत्न नाही आहेत हो, तुळशी मंजिरीच्या सुद्धा माळा गळ्यात घातलेल्या आहेत. तुळस मंजिरी अशाही माळा, वनमालासुद्धा ज्याने गळ्यात धारण केल्या आहेत. आणि आणखीन काय होतं आहे बघा, या वनमाला, रानटी फुलंसुद्धा त्यांनी गळ्यात धारण केली. कारण प्रभू रामचंद्र कुणालाच कमी लेखत नाही आहेत. तुळस आहे, मंजिरी आहेत, साधी साधी छोटी छोटी लहान लहान फुलं आहेत आणि त्या फुलांच्या वासामुळे भ्रमर आकृष्ट होत आहेत. नदच्चंचरी मंजरी लोलमालम, त्या वासामुळे भुंगे येत आहेत आणि भुंग्यांचा एक वेगळा आवाज आहे, भुंग्यांचा गुंजारव करतायत. अशा रामचंद्रांना मी वंदन करतो. एक इतके सुंदर. आता ह्याच्यात सगळं आवाजाचं महत्त्व आहे. क्वणत आहे, नदत आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या. आवाज कसे,
सगळे मधुर मंजुळ ध्वनी त्यांच्या अवतीभोवती दिसत आहेत आपल्याला. 6व्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे, लसत चंद्रिका स्मेर शोणाधराभम. लसत म्हणजे शोभून दिसणारी, विलसणारी कोण आहे? जसं बघा, चंद्र तर सुंदर आहे, चंद्राला अतिशय कवीने पुष्कळ उपमा दिल्या आहेत, काव्य केलेले आहे. चंद्र सुंदर आहे, पण त्यातल्या त्यात पौर्णिमेचा चंद्र छान असतो, पूर्ण असतो. आणि त्यातही पौर्णिमामधलं जर का श्रेष्ठ म्हणायचं तर शरद पौर्णिमा. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या वेळेला आकाशामध्ये त्या चंद्रावर ढग नसतात, मेघांचं आच्छादन नसतं, त्या आणि पूर्ण प्रकाशाने तो विलसत असतो. अशा चंद्राप्रमाणे, शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ज्याचं मुख प्रसन्न आहे, स्मेर म्हटलेलं आहे, स्मेर, लसत चंद्रिका स्मेर आणि शोणाधराभम. शोण म्हणजे आरक्त. त्याचे अधर कसे आहेत? लाल सुटूक आहेत, लाल बुंद असे आरक्त वर्ण असे त्याचे ओठ आहेत. समुद्यत पतंगे दुकोटी प्रकाशम. उदयाला येणाऱ्या कोटी सूर्यांच्या प्रकाशाप्रमाणे ज्याची कांती झळकत आहे. नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश केशरी असतो, फार सुंदर छटा त्याच्यामध्ये असतात, तेजस्वी आहे, पण तरीसुद्धा तो मोहक आहे, तो अतिशय आल्हाददायक असा आहे. अशा कोटी सूर्यांच्या प्रकाशाप्रमाणे ज्याची कांती झळकतीये पण तापलेली नाही, अतिशय आल्हाददायक अशी ज्याची कांती आहे. नमद ब्रह्मरुद्रादि कोटीर रत्नम. याला वंदन कोण कोण करतंय? हे प्रभू रामचंद्र इतके आदरणीय आहेत, यांना कोण कोण वंदन करते? ब्रह्मरुद्रादि कोटीर रत्नम. ब्रह्मदेव आहेत, महादेव आहेत, अशा सगळ्या इतर देवतांच्या मुकुटातील रत्नांच्या तेजाने किंवा निराजनाने ज्यांच्या चरणकमलाची आराधना केली जाते. हे म्हणजे ब्रह्मदेव, महादेव जेव्हा या प्रभू रामचंद्रांना वंदन करतात तेव्हा त्यांच्या मुकुटातली रत्नं आहेत ना, त्या रत्नामुळे यांच्या चरणकमलाची शोभासुद्धा वाढते. असे वंदन करणारे आहेत. सगळे स्फुरत कांती नीराजनाराधिता अंघ्रिम. आराधिता अंघ्रिम. अंघ्री म्हणजे चरणकमल, चरणयुगुल. अशा प्रभू रामचंद्रांचे चरणकमल या मुकुटातल्या रत्नामुळे आणखीन शोभून दिसत आहेत. अशा प्रभू रामचंद्रांना मी पुन्हा 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 वारंवार वंदन करतोय. काय वर्णन केलं आहे! प्रभू रामचंद्र हा आमचा खरोखर प्राण आहे, हा खरोखर आत्माराम आहे. आणि म्हणूनच अगदी सगळ्याच संतांनी, तुलसीदासांनासुद्धा अतिशय प्रभू रामचंद्र प्रिय होते. आमच्या समर्थ रामदास स्वामींना होते. अनेक संत ह्या रामाच्या अगदी त्यांना त्याचं वेड लागलं आहे. आमचे समर्थ तर म्हणतात, रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. खरंच आहे, प्रभू रामचंद्र हे आपले तात आहेत. त्वमेव माता पिता त्वमेव, किंवा माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यंजाने नैव जाने न जाने. मला दुसरं काही नकोच, फक्त प्रभू रामचंद्र. असं अनेक संतांनी, बुधकौशिक ऋषींनी सुद्धा हे वर्णन केलेलं आहे. अशा अनेक रूपांनी ह्या रामाचं वर्णन करता करता आपण ती रामस्तुती आता पुढे बघूया. आता 7, 8 आणि 9 असे 3 श्लोक एकदम घेऊया आणि तिन्हीचा एकदम अर्थ बघूया, म्हणजे मग आपलं वेळेत पूर्ण होईल. पुरः प्राञ्जलीनाञ्जनेयादि भक्तान् स्वचिन्मुद्रया भद्रया बोधयन्तं. भजेऽहं सदा रामचन्द्रं, त्वदन्यं न मन्ये. सदा मत्समीपं कृतान्तः समेत्य प्रचण्डप्रकोपैर्भीषयेन्मां. तदाविष्करोषि त्वदीयं स्वरूपं, सदा प्रकाशं सकोदण्डबाणं. निजे मानसे मंदिरे सन्निधेहि, प्रसीद प्रभु रामचंद्र. ससौमित्रिणा
कैकयी नंदनेन स्वशक्त्यानुभक्त्या च संसंवे विमान. काय म्हटलेलं आहे? जसं आत्ता मी म्हटलं ना की मला दुसरं काही नकोच, नान्यं जाने नैव जाने न जाने, तसं तिथे म्हटलेलं आहे नको. त्वदन्यम न मन्ये, तुझ्याशिवाय मला मी कुणाला मानतच नाही. त्वदन्यम न मन्ये न मन्ये न मन्ये, त्रिवार सांगितले. तूच पाहिजेस. एक मला प्रभू रामचंद्राचीच ओढ लागलेली आहे. असं कोण म्हणतंय बघा, किती सेवक आहेत. हनुमंत तर अगदी प्रभू रामचंद्रांचा अगदी अंतर्यामीचा सेवक आहे. पुरः प्रांजली नांजनेयादि भक्तान. अंजनेय हे हनुमंताचं नाव आहे. हनुमंताचं नाव आहे आंजनेय. अंजनीचा पुत्र आहे ना, तो कसा वंदन करतोय? पुरः प्रांजली. प्रांजली म्हणजे दोन्ही हात मिटून नमस्कार, हाताला हात जोडून हृदयापाशी नेऊन हा आंजनेयादी भक्तान. असे अनेक आहेत. विभीषणसुद्धा प्रभू रामचंद्रांचा भक्त आहे. नल नील आहे, सुग्रीव आहेत, असे अनेक भक्त आहेत. हे सगळे स्वचिन्मुद्रया भद्रया बोधयंत. हे सगळे भक्त, सगळे शिष्य प्रभू रामचंद्रांच्या पुढे हात जोडून उभे आहेत आणि ह्या सगळ्यांना आपल्या कल्याणकारक अशा ज्ञानमुद्रेने सदैव बोध करणारे प्रभू रामचंद्र आहेत. या सगळ्यांना अतिशय प्रेमळ मुद्रेने, चिन्मुद्रा म्हटलेलं इथे, स्वचिन्मुद्रया भद्रया, कल्याणकारी अशी मुद्रा आहे. बोधयंतम, त्यांना बोध करत आहेत, त्यांना उपदेश करत आहेत, त्यांचं कल्याण करणारे असे रामराय आहेत. अशा प्रभू रामचंद्रांना भजेहम भजेहम सदा रामचंद्रम. अशा रामचंद्रांना मी पुन्हा 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 भजतो आहे, कारण मला दुसरं कोणी नकोच. त्वदन्यम न मन्ये न मन्ये न मन्ये, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. अगदी समर्थांच्या बाबतीत सुद्धा सांगतात ना, पंढरपूरला ते पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेले, पण तिथेही त्यांना प्रभू रामचंद्रच दिसत होते. इथे का रे उभा श्रीरामा मन मोहन मेघश्यामा म्हणाले ना, कारण त्यांना दुसरं काही नकोच. सगळीकडे फक्त प्रभू रामचंद्र, आणि तीच खरी गोष्ट आहे. प्रभू रामचंद्र नाहीत किंवा परब्रह्म कुठे नाही अशी जागाच नाही आहे. जिथे पाहावं तिथे राम आहे. आता पुढे म्हटलेले, जर का जेव्हा मृत्यू माझ्याजवळ येईल, मानवी देह आहे म्हणजे कधी ना कधीतरी मृत्यू येणारच आहे ना. या मानवी देहाला कधी ना कधीतरी मृत्यू आहेच आहे. यदा मत समीपम कृतांत समेत्य. कृतांत, कृतांत म्हणजे यमदूत. जेव्हा मृत्यू माझ्याजवळ येईल आणि अत्यंत संतापी क्रूर असे त्याचे जे यमदूत आहेत, प्रचंड प्रकोपैर्भटभीषयेन मा, मला जेव्हा ते घाबरवतील, मला जेव्हा ते भीती दाखवतील, तेव्हा भक्तजनांच्या आपत्तीचा नाश करण्यासाठी तू आहेस ना सज्ज. मला खात्रीच आहे, माझा विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे की हा माझा प्रभू रामचंद्र धावून येईल. कसा येईल? तदा आविष्करोषी त्वदीयम स्वरूपम. तेव्हा तुझं स्वरूप तू आविष्कृत करशील, प्रगट करशील, व्यक्त करशील, आणि त्या सगळ्यांना ते जे यमदूत आहेत, भिववणारे जे आहेत, त्यांना दूर सारून टाकशील. आहे ना? भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनई यमदूतानाम. यमदूतांना तर्जनी दाखवून तू रोखतोयस, तू थांबवतोयस. असा तू माझ्याबरोबर असताना मला कशाची भीती आहे? मला कशाचीही भीती नाही. सदापत प्रकाशम कोदंड बाणम. हा कोदंडधारी आहे ना, हा कोदंडधारी राम माझ्या जर बरोबर असेल, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. प्रभू रामचंद्र आपल्या दासांना कधीतरी अव्हेरतील का? कधीतरी दूर लोटतील का? हा कोदंडपाणी राम माझ्या पाठीशी आहे म्हटल्यावर मला जगात कशाचंही भय नाही असं म्हणतायत. निजे मानसे मंदिरे सन्निधेही प्रसीद प्रसीद प्रभो रामचंद्र. हे प्रभू रामचंद्र, तुम्ही कसे आहात? ससौमित्रिणा कैकयी नंदनेन. सुमित्रेचा मुलगा म्हणजे लक्ष्मण, सुमित्रेचा पुत्र जो आहे ससौमित्रिणा कैकयी नंदनेन, आणि कैकेयीचा पुत्र आहे भरत.
लक्ष्मण आहे, भरत आहे, असे सगळे स्वशक्त्यानुभक्त्याच संसव्यमान, म्हणजे लक्ष्मणासह वर्तमान, कैकईचा पुत्र भरत आणि तुमचीच आत्मशक्ती असणारी जगज्जननी जानकी या भक्तियुक्त अंतःकरणाने तुमची सदैव सेवा करतात. श्रीरामांचं पंचायतन आहे असं म्हटलं जातं. नेहमीच वर्णन करताना असं केलं जातं की श्रीरामांच्या बरोबर हे सगळे असतातच. लक्ष्मण तर आहेच, जानकी आहे, भरत आहे आणि मारुती आहे. हे सगळे श्रीराम आणि हे पंचायतन आहे. किंवा आपण रामरक्षेमध्ये सुद्धा म्हटले, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतीर्यस्य तं वंदे रघुनंदनम. तेच वर्णन इथे आहे. असे सगळे तुमची सेवा करतायत, स्वशक्त्यानुभक्त्याच संसेव्यमान. आणि परमेश्वरा, तुम्ही प्रसन्न व्हा आणि माझ्या मानस मंदिरामध्ये निरंतर वास्तव्य करा. निजे मानसे मंदिरे सन्निधेही, माझ्या हृदयातच तुमचा वास असू दे आणि त्यामुळे मी कृतार्थ होणार आहे. काय सुंदर रचना केली आहे. श्रीरामांचं वर्णन आहे, श्रीरामांची भक्ती आहे, श्रीरामांच्या भक्तांचं वर्णन आहे आणि श्रीरामांचं कर्तृत्व पण आहे. यमदूतांना सुद्धा रोखण्याची, त्यांना अडवण्याची, त्यांना तर्जनी दाखवण्याचं सामर्थ्य कुणात आहे? फक्त प्रभू रामचंद्रांच्यामध्ये आहे. असं पुन्हा पुन्हा त्यांची स्तुती केली आहे आणि म्हणूनच या स्तोत्राचं नाव आहे श्रीरामस्तुती. पुढचे 3 श्लोक बघूया, 10वा, 11वा आणि 12वा, आणि मग एकदम अर्थ बघूया. स्वभक्ताग्रगण्यैः कपीशैर्महेशैः रनीकैरनेकैश्च प्रामप्रसीद. नमस्ते 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 नमस्त्वीश रामप्रसीद. प्रसाधि प्रसाधि प्रकाशं प्रभो मां. त्वमेवासि दैवं परं मे यदेकं सुचैतन्यमेतत्त्वदन्यं न मन्ये. यतोद्भूतमेयं वियद्वायुतेजो जलोर्व्याधिकार्यं चरं चाचरं च. नमः सच्चिदानन्दरूपाय तस्मै नमो देवदेवाय रामाय तुभ्यं. नमो जानकीजीवितेशाय तुभ्यं. नमः पुंडरीकाय ताक्षाय तुभ्यं. तिन्ही कडव्यांचा एकदम अर्थ बघूया. हे प्रभू रामचंद्र, तुमच्या भक्तांमध्ये अग्रगण्य कोण आहे? नल आहे, म्हणजे हनुमंत तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी रामभक्त आहेत. शबरी आहे, नल आहे, नील आहे, सुग्रीव आहे, असे अनेक कपिश्रेष्ठ आहे, वानरसेना आहे, शिवाय विभीषणासारखे राजे आहेत. यांच्या सगळ्यांसह पुष्पक विमानामध्ये विराजमान असणारे तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. खरंच आहे, ही सगळी पुरी म्हणजे सगळ्या भक्तांसकट हे पुष्पक विमानामध्ये बसले होते बरं का प्रभू रामचंद्र. भक्तांना कधीही त्यांनी दूर लोटलं नाही आहे आणि आपले जे जवळचे खास जे भक्त होते त्यांना घेऊन ते अयोध्येला पुष्पक विमानातून आले. असे हे परमेश्वरा प्रभू रामचंद्रा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार वंदन करत आहे. मला तुम्ही काय करा, प्रसाधि प्रसाधि. आठवतं आहे ना तुम्हाला, गीतेमध्ये आहे शाधिमान त्वां प्रपन्नम, म्हणजे त्या शाधीला आणखीन प्र लावलं आहे. मला हा प्रकर्षाने हा उपदेश करा. प्रसाधि प्रसाधि प्रकाशम प्रभो मां. मला कशाचा उपदेश करा? प्रकाशाचा. कुठला प्रकाश? ज्ञानाचा प्रकाश. ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश मला तुम्ही करा आणि ह्या अंतःकरणातलं जे अंधकार आहे, अज्ञानाचा जो अंधकार आहे तो दूर करून टाका, असं भगवंतांना प्रभू रामचंद्रांना प्रार्थना केली आहे, विनवणी केली आहे, याचना केली आहे. पुढे 11व्या कडव्यात म्हटलेलं आहे, त्वमेवासि दैवं परं मे यदेकं. तुम्हीच माझं श्रेष्ठ दैवत आहात, मला दुसरं कोणी नको आहे. हे विश्वव्यापी शुद्ध चैतन्य तुमच्याहून निराळं आहे असं मी मानतच नाही. तुम्हीच परब्रह्म आहात, तुम्ही साक्षात परमात्मा आहात. तुम्ही प्रभू रामचंद्र या मनुष्य देहामध्ये जरी दिसत असलात तरी मला माहिती आहे की तुम्ही साक्षात चैतन्य ब्रह्म आहात. सुचैतन्य मे तत्त्वजन्यन्न मन्ये. तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कुणालाच मानत नाही. यतो भूतमेयं वियत वायुतेजो. ज्याच्यापासून ही सगळी पंचमहाभूतं निर्माण झाली. वियत म्हणजे आकाश, वायू म्हणजे वारा, तेज म्हणजे प्रकाश. ही सगळी पंचभूतं यतो, यतो म्हणजे ज्याच्यापासून, अभूत
अमेयम, कशी आहेत? अमेयम, ज्याला मोजमापच नाही आहे, अशी सगळी पंचमहाभूतं, आणि त्या पंचमहाभूतातून हा सगळा विश्वप्रपंच निर्माण झाला आहे. जलोर्व्याधिकार्यम चरम चाचरम च, चर अचर ही सगळी जी सृष्टी आहे, या सृष्टीचे निर्माताच आपणच आहात. आता तुम्हाला वाटेल प्रभू रामचंद्र कसे काय, पण परब्रह्म तत्वापासून हे सगळं निर्माण झालं आहे, आणि प्रभू रामचंद्र आणि परब्रह्मस्वरूप ह्याच्यात किंचितही भेद नाही. हे अभेद आहेत, हे एकरूप आहेत, आणि म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केलेला आहे. पुढे म्हणतात आचार्य, नमः सच्चिदानंद रूपाय तस्मै. त्या सच्चिदानंद रूपा त्याला नमस्कार असो. आणखी एवढं सांगून भागवत नाही आहे. आपल्या आराध्य दैवताबद्दल इतका आदर आहे, इतकी श्रद्धा आहे, इतका भक्तिभाव आहे की एकदा दोनदा वर्णन करून भागतच नाही आहे. एकदा सच्चिदानंद रूपाय म्हटलं आहे, एकदा देवदेवाय म्हटले, एकदा जानकी जीवितेशाय म्हटले, एकदा पुंडरीकाय तक्षाय असं म्हटलेलं आहे. काय प्रभू रामचंद्रांचं वर्णन कितीही अंगाने, कितीही वेळा, कितीही वेगवेगळ्या शब्दामध्ये केलं तरी मनाचं समाधानच होत नाही आहे. कारण त्यांचे गुण हे अपार आहेत, अपरंपार आहेत. त्यांच्या गुणांना सीमा नाही, मात्र आमच्या शब्दांना सीमा आहे, आमच्या शब्दांना मर्यादा आहे. इथे म्हणत आहेत की हे देवाधिदेवा रामचंद्रा, वेदांनी जे प्रतिपादलेलं सच्चिदानंद रूप आहे ते तुम्हीच आहात. तुम्हीच हा वेदरूप आहात. तुम्हीच जानकीच्या जीवनाचे अधिपती आहात. म्हणजे जानकी जीवितेशाय तुभ्यम असं म्हटलेलं आहे. आणि तुम्ही कसे आहेत? नमः पुंडरीकाय ताक्षाय तुभ्यम. पुंडरीक म्हणजे कमळ, अतिशय मोठं उमललेलं कमळ. तुमचे नेत्र असे विशाल आहेत, सुंदर आहेत. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो आहे, असं या 12 मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. बघूया पुढे काय म्हणत आहेत. 13, 14 आणि 15 एवढे आपण आज घेऊ. कारण पुढच्या भागामध्ये आणखीन सुंदर आहे बरं का. पुढचे जे 14 श्लोक राहतील ते ह्याच्याहीपेक्षा वेगळे आहेत, कारण त्याच्यामध्ये सगळं कन्क्ल्युजन सांगितलेलं आहे, या सगळ्याचं सार सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढचेही 14 श्लोक इतकेच सुंदर आहे. नाहीतर माझा विचार होता की निम्मेच घ्यावे, पण तसं नाही करून चालणार. आचार्यांनी इतक्या तन्मयतेने ही रचना केली आहे, त्याला आपण न्याय द्यायलाच पाहिजे आणि निदान समजून घेतलं पाहिजे. आपल्याला त्यांच्यासारखी प्रतिभा नसली तरी त्यांनी त्यांच्या प्रतिभेतून वर्णन केलेलं ही श्रीरामस्तुती आपण वाचूया, ऐकूया, थोडी प्रमाणात समजून घेऊया. एवढं तर आपल्याला निश्चितच करता येणार आहे, अशी ही रामस्तुती आहे. आता पुढचे 3 श्लोक आपण बघणार आहोत, 13, 14 आणि 15. बघूया. नमो भक्तियुक्तानुरक्ताय तुभ्यं नमः पुंजैकलभ्याय तुभ्यं नमो वेदवेद्याय चाद्याय पुंसे नमः सुन्दरायेन्दिरावल्लभाय नमो विश्वकर्त्रे नमो विश्वहर्त्रे नमो विश्वभोक्त्रे नमो विश्वमात्रे नमो विश्वनेत्रे नमो विश्वजेत्रे नमो विश्वपित्रे नमो विश्वमात्रे. पुढे म्हटलेलं आहे, नमस्ते नमस्ते समस्तप्रपञ्चप्रभोगप्रयोगप्रमाणप्रवीण मदीयं मनस्त्वत्पदद्वन्द्वसेवां विधातुं प्रवृत्तं सुचैतन्यसिद्ध्यै. असे 15 श्लोक आपण आता 13, 14, 15 याचा थोडासा आढावा घेणार आहोत. नमो भक्तियुक्ता अनुरक्ताय तुभ्यं. तू कसा आहेस? भक्तजनावर तूच अनुरक्त आहेस. भक्तांचं तर भगवंतावर प्रेम आहेच, पण त्याहीपेक्षा भगवंत इतके करुणासागर आहेत की त्याचं, या प्रभू रामचंद्रांचं आपल्या भक्तावर अतिशय प्रेम आहे. धावून जातो भक्ताच्या भेटीसाठी. भक्त संकटात असेल तर हे प्रभू रामचंद्र धावून जातात. भक्तजनांवर तुम्ही सदैव प्रेम करता. आणि काय आहे, पूर्वजन्माची पुण्याई जर का पदरी असेल तरच तुमच्या भक्तीचा, तुमच्या सहवासाचा लाभ होतो. नमः पुण्यपुंजैकलाभ्यां तुभ्यं. पुण्याची पुंजी पाहिजे ना, पुण्याचा साठा असेल तरच हे प्रभू रामचंद्रांची भक्ती हृदयामध्ये जागते. तुम्ही कसे आहात?
नमो वेदवेद्याय चाद्याय पुंसे. वेदवेद्य कसा आहे हे प्रभू रामचंद्र? वेदातून सुद्धा जाणून घेता येतील. बघा काय म्हटलेलं आहे, तुम्ही सगळ्या जगाच्या सुरुवातीचे, जगाच्या मुळाशी असलेले तत्त्व तुम्हीच आहात. आदी कारण पण तुम्हीच आहात, निमित्त कारण पण तुम्हीच आहात, संपूर्ण सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्ही वेदांनी जाणण्यासारखे तुम्हीच आहात. तुम्हीच परमपुरुष आहात. तुम्ही अतिशय सुंदर आहात. नमस्सुंदराय. आता शेवटी त्यांना सुंदर म्हटलेलं, त्यांच्या डोळ्याचं वर्णन झालं, त्यांच्या हाताचं, पायाचं, कर्तृत्वाचं, भक्तांचं, भक्तीचं, करुणेचं सगळं वर्णन झालं. आता शेवटी म्हणले तुम्ही इतके सुंदर आहात. नमस्सुंदराय. आणि तुम्ही कोण आहात? इंदिरा वल्लभाय. इंदिरेचा वल्लभ. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा वल्लभ. लक्ष्मीचा पती कोण आहे? विष्णू आहे. पण मग हा कोण आहे? प्रभू रामचंद्र कोण आहेत? इंदिरा वल्लभच आहेत ना. म्हणून तुम्ही कसे आहात? लक्ष्मी रमण तुम्हीच आहात. विष्णू पण तुम्ही, शिव पण तुम्हीच, प्रभू रामचंद्र पण तुम्ही. सगळ्या रूपामध्ये मला तुम्हीच दिसत आहेत. तुम्हाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. कारण तुम्ही कसे आहात? आता पुढच्या 14व्या कडव्यामध्ये तर आणखीनच वर्णन फार वेगळं केलेलं आहे. विश्वाचे कर्ते तुम्हीच आहात. नमो विश्वकर्त्रे, नमो विश्वहर्त्रे. विश्वाचं करणारे पण तुम्ही. प्रभव प्रलयस्तथा असं म्हटले ना. प्रभव पण तुम्ही आहात आणि प्रलय पण तुम्ही आहात. म्हणजे कर्ते, निर्माण करणारे पण आहात आणि विश्वाचा संहार करणारे पण तुम्हीच आहेत. बघा पहिली ओळ कळली. नमो विश्वभोक्त्रे, नमो विश्वमात्रे. विश्वाचं म्हणजे ह्या जीवरूपाने या सगळ्या विश्वाचा उपभोगही तुम्हीच घेता आणि ह्याचं सगळ्याचं यथार्थ ज्ञानही तुम्हालाच आहे. आपण ह्या जीवरूपाने उपभोग, आपण म्हणजे प्रत्येक जीव, या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव आहे तो उपभोग घेतो आहे ना. कशाचा कशा, अगदी मुंगीला सुद्धा तिचा उपभोग आहे. प्रत्येक जीवाला उपभोग रूपाने तो काहीतरी घेतोय. मग त्या सगळ्यामध्ये रामच आहे. त्यामुळे उपभोग घेणारे सुद्धा तुम्ही विश्वभोक्त्रे आहात, विश्वमात्रे आहात, विश्वनेत्रे आहात आणि विश्वजेत्रे पण आहात. सगळ्या विश्वाचे नेते पण तुम्ही आहात आणि जेते पण तुम्हीच आहात. बरं एवढंच नाही तर नमो विश्वपित्रे, नमो विश्वमात्रे. सगळ्या विश्वाचे माता पितासुद्धा तुम्हीच आहात. तुमच्याशिवाय कुणी नाहीच आहे. जनक पण तुम्हीच आहात आणि जननी पण तुम्हीच आहात. सगळीकडे माता पिता रूपाने सगळे तुम्हीच भरून राहिलात. अशा तुम्हाला मी वारंवार नमस्कार करते. आणि 15वं कडवं आहे, नमस्ते नमस्ते समस्त प्रपंच. सगळ्या विश्वप्रपंच, हा विश्वाचा प्रपंच आहे. याची उत्पत्ती करणं किंवा त्याची धारणा करणं म्हणजे बघा ना, तिन्ही गोष्टीमध्ये तुम्हीच आहात. उत्पत्ती करणारे तुम्हीच आहात, धारणा करणारे तुम्हीच आहात, संहार करणारे तुम्हीच आहात. GOD असं म्हणतात ना, गॉड असा शब्द आपण वापरतो. गॉडमधला G आहे तो इंडिकेट करतो आहे जनरेटर, O आहे तो ऑपरेटर आणि D आहे तो डिस्ट्रॉयर. GOD तुम्हीच आहात. त्यामुळे उत्पत्ती करणं, धारणा करणं, त्याला जाणणं, त्याचा उपभोग घेणं, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कुशल आहात, प्रवीण आहात म्हटलेले. प्रभोग प्रयोग प्रमाण प्रवीण. आता प्रचा काय गोड अनुप्रास केला आहे. प्रभोग प्रयोग प्रमाण प्रवीण असे तुम्ही आहात. आता मदीयम मनस्त्वत्पदद्वंद्व सेवा. पण माझं मन कुठे ओढ घेतं आहे? तुमच्या पदद्वंद्वाची, द्वंद्व म्हणजे दोन, तुमच्या पदकमलाची सेवा करण्यासाठी माझे मन सारखं ओढ घेतं आहे. विधातुं प्रवृत्तम सुचैतन्य सिद्ध्यै. तो आपल्या कृपेने मला त्या शुद्ध, त्या चित स्वरूपाचा साक्षात्कार व्हावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. माझं मन आपल्या चरणाकडे वारंवार ओढ घेते. मला सेवा करण्याची संधी मिळावी, माझ्यावर आपली कृपा व्हावी, आपण माझा उद्धार करावा, आपण माझं जीवन कृतार्थ करावं अशी पुन्हा 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 आपल्या चरणी मी मागणी करतो आहे. आता माझा स्वीकार करा. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण माझा स्वीकार करावा. असे हे प्रभू रामचंद्र बघा ना, कितीही. आणि प्रभू रामचंद्र एवढं कर्तृत्व आहे, एवढं
कार्य केलेलं आहे. आणि तरीसुद्धा जेव्हा लंकेमध्ये रावणाचा वध केला, जय प्राप्त केला, आणि हे सगळं केल्यानंतर सगळ्या सृष्टीला या रावणाने अगदी वेठीला धरलेलं होतं. सगळ्या 14 चौकड्याचं राज्य होतं किंवा सगळ्या देवांना त्यांनी बंदिवासात ठेवलं होतं. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी दशाननाचा वध केला, त्या मोठ्या युद्धामध्ये त्याला विजय मिळवला, तेव्हा देवांनीसुद्धा आकाशातून पुष्पवृष्टी केली. या प्रभू रामचंद्राची अतिशय मनापासून प्रशंसा केली. सगळे त्याला म्हणतात की तुम्हीच परब्रह्म नारायण आहात. पण तेव्हा प्रभू रामचंद्र काय म्हणतात, मी कोणीही नाही आहे, मी कोणीही नाही आहे. आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. मी कोणी देव वगैरे नाही आहे, मी फक्त दशरथपुत्र असा राम आहे. आणि हा मानवी देह धारण केलेला मनुष्य आहे मी, साधा, असं म्हणतात प्रभू रामचंद्र. म्हणजे एवढं कार्य करूनसुद्धा त्याच्यात असून ते त्याच्यापासून अलिप्त आहेत. अशा प्रभू रामचंद्रांची स्तुती आचार्य म्हणजे साक्षात म्हणजे वागीश्वर असणारे, वाणीवर ज्यांचं प्रभुत्व असणारे अशा आचार्यांनी अशा प्रभू रामचंद्रांची स्तुती करावी. आणि ते गाता गाता, ते म्हणता म्हणता, ते समजावून घेता घेता आमचं जीवनसुद्धा कृतकृत्य होणार आहे, आमचं जीवनसुद्धा धन्य होणार आहे. आणि म्हणून ही रामस्तुती, श्रीरामस्तुती आजच्या भागात आपण 15 श्लोक पाहिले. पुढच्या भागामध्ये उरलेले 14 श्लोक बघूया. त्याच्यातही इतकाच आशय आहे, याच्याहीपेक्षा काही वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. तर जरूर आपण त्याचा विचार करूया. पुढच्या भागात भेटूया. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. विशुद्धं परं सच्चिदानन्दरूपं गुणाधारमाधारहीनं वरेण्यं महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये. शिवं नित्यमेकं विभुं तारकाख्यं सुखाकारमाकारशून्यं सुमान्यं महेशं कलेशं सुरेशं परेशं नरेशं निरीशं महेशं प्रपद्ये. यदा वर्णयत्कर्णमूलेऽन्तकाले शिवो राम रामेति रामेति काश्यां तदेकं परं तारकब्रह्मरूपं भजेऽहं 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 भजेऽहम्. महारत्नपीठे शुभे कल्पमूले सुखासीनमादित्यकोटिप्रकाशं सदा जानकी लक्ष्मणोपेतमेकं सदा रामचन्द्रं भजेऽहं भजेऽहम्. वनद्रत्नमञ्जीरपादारविन्दं लसन्मेखलाचारुपीताम्बराढ्यं महारत्नहारोल्लसत्कौस्तुभाङ्गं नदच्चरीमञ्जरीलोलमालम्. लसच्चन्द्रिकास्मेरशोणाधराभं समुद्यत्पतङ्गेन्दुकोटिप्रकाशं नमद्ब्रह्मरुद्रादिकोटिररत्न स्फुरत्कान्तिनीराजनाराधिताङ्घ्रिम्. पुरः प्राञ्जलीनाञ्जनेयादिभक्तान् स्वचिन्मुद्रया भद्रया बोधयन्तं भजेऽहं भजेऽहं सदा रामचन्द्रं त्वदन्यं न मन्ये न मन्ये न मन्ये. यदा मत्समीपं कृतान्तः समेत्य प्रचण्डप्रकोपैर्भटैर्भीषयेन्मां तदा विष्करोषि त्वदीयं स्वरूपं सदा पत्प्रणाशं सकोदण्डबाणम्. निजे मानसे मन्दिरे सन्निधेहि प्रसीद प्रसीद प्रभो रामचन्द्र ससौमित्रिणा कैकेयीनन्दनेन स्वशक्त्यानुभक्त्या च संसेव्यमान. स्वभक्ताग्रगण्यैः कपीशैर्महिषैरनेकैरनेकैश्च राम प्रसीद. नमस्ते नमोऽस्त्वीश राम प्रसीद. प्रसाधि प्रसाधि प्रकाशं प्रभो माम्. त्वमेवासि दैवं परं मे यदेकं सुचैतन्यमेतत्त्वदन्यं न मन्ये. यतो भूतमेयं वियद्वायुतेजो जलोर्व्याधिकार्यं चरं चाचरं च.
नमः सच्चिदानन्दरूपाय तस्मै नमो देवदेवाय रामाय तुभ्यं नमो जानकी जीवितेशाय तुभ्यं नमः पुण्डरीकाय ताक्षाय तुभ्यं नमो भक्तियुक्तानुरक्ताय तुभ्यं नमः पुण्यपुञ्जैकलभ्याय तुभ्यं नमो वेदवेद्याय चाद्याय पूसे नमः सुन्दरायेन्दिरावल्लभाय नमो विश्वकर्त्रे नमो विश्वहर्त्रे नमो विश्वभोक्त्रे नमो विश्वमात्रे नमो विश्वनेत्रे नमो विश्वजेत्रे नमो विश्वपित्रे नमो विश्वमात्रे